सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. या कारणे पै बापा जया थी आपुली कृपा तेने वेदाची या निरोपा आनन कीजे. महाराज सांगायले या कारणे बापा आपण ज्या कार्याला आलो ते कार्य करायचं जरी सरले तर या कारणे पै बापा जया थी आपुली कृपा. ज्या भगवंतानं आपल्यावर अशी कृपा केली, महाराज भगवंतानं हे जीव दान द्याला. गुरुजी सांगायचे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. निस्ता जीव दान द्याला नाही तर सामुग्री दिली भगवंतानं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. तीळ तीळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. एकदा रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी लय जन्मातलं पुण्य लागतं तर देवाचं नाव येतंय. जयाचे वाच्य पुढा भोजे नाम नाचत असे माझे ते जन्म सहस्री वळंगीजे एक येळ यावया मुखाप्रती. बघा एकदा रामकृष्ण हरी असं प्रेमानं रात्रंदिवस नामचिंतन करणं काय साधी गोष्ट थोडीच आहे. महाराजाचा असा वेळ वाया नव्हता गेला कधी. महाराजांना सांगितलं की बाबा आम्ही दीन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. शिंक जांभाळी खोकला आणि इतकाच वेळ वाया गेला. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायचं, संसाराची चिंता नाही करायची. महाराज या चित्तानं या मनानं फक्त चिंतन करायचं, चिंता करायचीच नाही. चिंता करण्यासारखं आपल्याकडं आहेच काय आणि आपल्या चिंतेनं होतंच काय. आपली चिंता कधी संपणारच नाही. महाराज म्हणले नित्य उठवून या खावयाची चिंता आपुल्या तो हिता नाठविशी. आपली चिंता म्हणजे सकाळी उठलं खाण्यापिण्याची चिंता. काय करता खाण्यापिण्याला तर महाराज सगळेला आपल्यापेक्षा म्हशीचे पोट मोठाले आहे का नाही. हातीचं केवढं पोट आहे पण चिंता नाहीत करीत ते. कधी चिंता नाही केली. महाराज म्हणले नका चिंता करू वस्त्रा या पोटाची आणि माऊली आमुची पांडुरंग. पांडुरंग भगवंताचं चिंतन करायचं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. हमेशा भाऊ चिंतन करायचं असलं तर देवाचं करायचं, संसाराची चिंता करायची नाही. काय करता पोट कासयाने भरे आणि तुका म्हणे झुरू झुरू मरे. सगळ्याला पोट आहे मुंगीपासून महाराज ब्रह्मदेवापर्यंत आहार भय निद्रा मैथून समयवनीशी समान. पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. काय उपकार केले महाराज संतानं. संत आणि देव दोन नाहीत बरं काय. बघून घ्या महाराजाचे अभंग कसे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. देवाशी अवतार भक्ताशी संसार आणि दोन्हीचा विचार एकपणे. महाराज एकांगी दोन्ही झाली हे निर्माण
देवभक्त पण नाही भिन्न. महाराज तुकोबरायाचा अवतार झाला. गावात लोकांनी नाही राहू दिलं, डोंगरावर जाऊन गाथा लिहावा लागला. समाजाचं काय भाऊ, कोणी मानीन कोणी नाही मानीन. महाराज म्हणले मानील तो देईल काही, नो मानील ते नेईल काही. मज येही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनी. कोपला पाटील गावचे हे लोक. महाराजांना भंडाऱ्या डोंगरावर गेले, चौकड नजर फिरून पाहिलं. गावातल्यापेक्षा जरा करमायले म्हणले. झाडाई संघ बोलले महाराज. तिथाल्या पशुपक्षा संघ नाही का, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सोसुरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष येतांगा. महाराज तिथं जाऊन भगवंताचं चिंतन गाथा लिहिणं. महाराजाला फक्त 15 दिवसातच देवानं भेट दिली. तुकोबारायन देव दोन नव्हते, पण आपल्यासाठी बोलण्यासाठी दुईत करावं लागतंय ना, दोन. महाराज म्हणले 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला प्रत्यक्षेची. जीवनाचं कामच झालं भाऊ. गुरुजी म्हणायची भेटली याची सवे, पूर्ती उपायाची धावे. प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. गंगा वेगानं वाहत आली, खाली समुद्रात मिळाली की तिचं कामच संपलं ना. तसा जीव जीव नाही. महाराज म्हणले जीव अवघा देव आणि खोटा नागवी संदेह. काय गंमत आहे या जीवाची कशी झाली बघा. सरला समुद्र, मुंडे बाबा, सरला समुद्र गंगा ओघ मिळे, आपणची खेळे आपण ह्या. आता समुद्राचं पाणी आभाळात कसं जाते बघा. असा पाऊस येतोय आणि पाऊस आला की पूर येतोय आणि हे पाणी सगळं पुन्हा समुद्राला जाते. पाऊस नाही पडला तरी समुद्र आटत नाही आणि लय पूर गेल्यावर बी समुद्राची भरती. कधी ऐकलं का? आता हे तळे आपले ते सांगते इतकं स्क्वेअर फूट पाणी शेवडं सोडलं, इतके कवाड वरी केले. समुद्राचं कवाड वरी होत नाही खाली होत नाही, त्याच नाव समुद्र नाही काय. आणि एवढा समुद्र ज्याच्या सत्तेत राहतोय त्याचं नाव भगवंत. पर्वती वैसकानं सांडावी, समुद्री रेखा न वलांडावी, ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या. कोण आणलं आपल्याला इथं मंडपात? त्या देवानं आणलं भाऊ, आणि त्यालाच विसरले माणसं आहे की नाही. आपल्या हातात आपल्याला चालता येते काय? आपल्याला चालता आलं असतं तर मडबिन गेलं असतं ना नाचत. नाही चालता येत. महाराजाचे प्रमाण आहे, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिवीन. मग जे देव बोलवितोय तर त्या देवाचंच बोलाय पाहिजे का नाही. आपण देवाचं बोलतच नाही तर मुकाट्या तर राहत नाहीत. काय फायदा आहे बोलून? अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या काय गोपाळ पावे हरी. महाराज बोलू आयुष्य बोले, जेने बोले विठ्ठल डोले. ज्ञानोबारायाने कोविलेली. काय महाराज ते डोळे नागाची कुट्टी काय आहे, मन सर्पाची, बोलन येते वृष्टी विंगळाची. चांगलं बोलतच नाही. एका गावात एक माणूस होता, रोडलाच घर होतं, ते दारातच बसायचा. ज्ञानोबारायानेच ओविलेली बरं का. कोणी कोण्याही कामाला निघलं तर ते नीट बोलायचंच नाही. ते कोणी पेरायला चाललं ते म्हणायचं आजच कायला कापूस लावायला, बखाड पडायचा वाने. पाऊस पडल्यावर चालला की म्हणायचं आता काय निघला, झड लागायचं वाने. कोणाचं दुखायला लागलं की म्हणायचं कस काय, बोलायला का नाही. एखादी मुलगी चालवली डिलिव्हरीसाठी दवाखान्यात तर ते म्हणायचं आडवली काय. आता कोणी महाराज आशीर्वाद देत नाही कोणी. सगळे माणसं त्याच्यावर नाराज होते.
महाराज एक माणसाला गहू पेरायचा होता आणि त्यानं सांगितलं बाबा हे म्हातारा हे बाबा उठायच्या आधीच आपली गाडी शेतात जाऊ दे. हे अभद्र आहे, काही बी बोलतोय. सोयरिकीला निघलं की म्हणायचं तुमची नाही जमत. असं अखंड असो भवानी खरे न बोले स्वप्नी पापी तया होनी अनेक नाही दुसरा का हो बाबा नाही. अखंड असो भवानी स्वप्नात तर बिचार खरं बोलणं नाही म्हणले महाराज. आणि मग त्याला गहू पेरायचा. मालकानं सांगितलं गडे हे बी खत गाडी शेतात नेऊन सोड बिगीनं 4लाच. महाराज 4लाच गाडी झोपली पण त्यानं खाल्ली होती तरी सप्ताह चालू होता. मग ते तरी खाल्ल्यावर पुढचं सांगायचंच काम नाही. गावात काही संडास नव्हते तेव्हा आणि लय रोडही नव्हते मोठाले पांदण होती. याची गाडी जाणं ते पांदीनं तिकून डबा घेऊन येणं. गाड्यानं सांगितलं बाबा बोलू नका बरं 5 पोते गहू देतो. ते जरा बोलायचा आकार केला त्यानं. तेव्हा म्हणला 7 देतो पण बोलू नका. तेव्हा म्हणला खरंय तुम्ही 10 पोते मला गहू देता पण गावावर तांबुरा पडल्यावर मला काय बंबुरा देता. खरे न बोले सोप. महाराजाचं प्रमाण महाराजांनी सांगितलं अखंड असो भवानी. काय त्या बोलण्याला लाचाळाच्या कामा महाराज सांगायला लागलेत नाही ताळावाळा. तर महाराज बोलू आयशे बोले जेने बोले विठ्ठल डोले. तर स्वांगा छंदाचा परमार्थ नाही. महाराज म्हणले निरे निके कोणापाशी नाही का थोडं पाहिजे थोडे परी निरे आणि आविट ते घ्या रे खरे. महाराज सांगायचे महाराज कर्तव्याचा मध आणि फलस्वाद टाकून द्या परमार्थ संपला. बाबा सांगायचे म्हणले मी 1952ला पंढरपूरला राहत होतो आणि आपलं जुने घर आपल्या माडीसारखी जुनी माडी मातीचे घर ते सारवायचे पहिले. बाबा सकाळी 4 वाजता रोडवर गेले शेण आणायला. एका वाड्यातून बाई मोठ्या वाड्यातून बाई पळत आली म्हणली ओ बुवा शेण मवय. ते म्हणले बरं झालं हात लावायच्या आधी सांगितलं मी गाईचं म्हणून घेऊ लागलो. हे तो शेण असलं तर राहू दे. बघा ज्या गाईचं शेण आहे ती गाय म्हणत नाही मग शेण आहे आणि बाई म्हणती मोय. महाराज बाई म्हणजे बुद्धी काह्याला बी आपलंच म्हणाली ना है की नाही. महाराज महाराज सांगायले बुद्धीनिच्छे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण केवढी होई बाबा. आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणीशी या कारणे बापा जया आथी आपुली कृपा तेने वेदाची निरोपा आनन की जय. कोणी नाही बर आपलं आपुला तो एक देव करून घेवा तेने विन जीवा सुख नो हे. हे सगळे महाराज म्हणले जन हे सुखाचे देल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. महाराज म्हणले वारकरी पंढरपूरला वारले. त्याच्या हातामध्ये अंगठ्या होत्या गळ्यात लाकीट होतं. चांगला बऱ्या घरचा वारकरी होता बिचारा. त्याला गोपाळपुऱ्याला जाळायला नेतानी त्याची बायको अशी आरडू लागली. मुंडे बाबा बाबा सांगायचे हमेशा. ती म्हणायची महाराज माझ्या वाघाला एकदा पाहू द्या. ते म्हणले वाघीन लय आरडायली. एकदा टेका खाली धरस खाली टेकलं हातातल्या अंगठ्या घेतल्या काढून गळ्यातलं लाकीट काढलं आणि मग म्हणे तुम्हाला उशीर होईन ना कौरुक टेकून. कोणी नाही म्हणायलेत महाराज. असंच आहे भाऊ. कसं आहे आता तर सगळ्याला कळून चुकलं. बाबाला खोकला आला तर कोणी चहाही देईन. लय म्हातारे रडत येत आमच्या पशी बाबा लयच बेकार झालं. मी आलं काय झालं. घरचे म्हणाले तीनदा चहा पिऊ नका. मी म्हणलं नाही तर पाण्यात कोणाच्या बापाला पाजलाच नाही ना. कोणाला दिलं तर आपल्याला कोणी देईन तर लोक आपल्यावर प्रेम करते.
महाराज सांगा लागलेत कोणीच नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नये. कोणी आपलं नाही भाऊ. श्रीमंत घरची एक कार्यकर्ता वारला, सगळ्या गावाचे वनफोर करून आणले होते, पगारी चालू केल्या त्या. वनफोर का आता असे आमच्यासारखे बोकीची बोकी मारत. आता एसट्या बंद झाल्या बिचारीच्या नशिबानं, नाही तर गाडीत वनफोर कुठंच मॉडेल नाही. महाराज बघा काय करीन माणूस, काही सांगता येत नाही. ते वारला माणूस, तो सगळं गाव रडू लागलं. काय वाईट झालं म्हणून लागले. महाराज तिथून एक साधू चालले होते, ते साधू आले, काय कलमाय म्हणले, असं असं झालं म्हणले आमच्या गावात. सगळे शांत राहा म्हणले, सगळे शांत बसले. आता उठतंय म्हणले ते. म्हणले बाप्पा महाराज बरं झालं आले, तुम्ही जर त्याला उठविलं तर तुमची पुण्यतिथी आम्ही दरवर्षी करीत जातो. महाराज म्हणले एक दूध आणा. तांब्याभर दूध आणलं गाईचं, त्या माडेहून असं फिरविलं. आता सगळे त्याचे मित्रमंडळ कार्यकर्ते सगळे महाराजांना सांगितलं याच्या जवळचं कोण आहे प्रेमी या, हे दूध घेईन ते मरण आणि ते उठन. भाऊ कशाचे आले मित्रमंडळ सगळे जिकडं तिकडं बाकीचे फाकून गेले, चट पांगले, भावकी नाही कोणी नाही. मग आता जवळ राहिले होते आई वडील बायको, सगळ्याकडे पाहिलं करून, कोणी दूध घेईना. महाराज लोकांनी सांगितलं बाबाला द्या, आता म्हातारा येरी थकले. बाबा म्हणले घ्या ना दूध. म्हातारा म्हणून लागलं, म्हातारी म्हणून लागली आहे मारायचंय. कसं तसंच आहे भाऊ, कोणीच नाही. म्हणून महाराज सांगायला लागलेत की भाऊ असं कधी बी होरवर वाटलं पाहिजे. काही मी उद्धार पावे, काही कृपा करीन नारायण, आईसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही हे खंड येईल कर्म, पारोसतील धर्मा धर्म, कासयाने कळेल हे वर्म, म्हणून श्रम वाटतसे या कारणे बापा. देव इतका दयाळू आहे. महाराज भगवंत हाक मारल्यावर येतात बरं काय, पण हाक बी तशीच मारावं लागते. द्रौपदीच्या वेळेस वस्त्रहरण चाललं. आता सगळे मोठमोठाले वीर होते, पाहिलं त्याच्याकडं कोणीच बोलत नाही. महाराज डोळे भरून आले की आता आपलं वस्त्रहरण होईन. हे सगळे दुर्जन हसतेन. महाराज ज्या वेळेस खरंच हाक मारली, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेली. महाराज भगवान इतके लवकर आले. द्रौपदीच्या वस्त्रहरणी उडी घालून तत्क्षणी केली वस्त्राची पुरवणी, लाजविली कौरवे. भगवान स्वतः वस्त्र झाले. गजेंद्र पशु होता, माणूस नव्हता बरं काय, पण हाक मारली कोठे कोण होईल हा ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईन हाके. बघा हरण कोले वैकुंठवासी, हा अशा पशु पक्ष्याचा उद्धार होतोय, माणसाचा उद्धार काऊन नाही होणार. पण माणसानं तशी इच्छा केली पाहिजे. बाकीची जी काय बुद्धी आपली, महाराज या बुद्धीला काहीच किंमत नाही. म्हणून महाराज म्हणले दुर्बुद्धी ते म्हणा आणि कदा नोपजो नारायणा, दीप कळिका धाकोटी, ती बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ते कोटी. म्हणू नये महाराज, दुर्बुद्धी काही कामाची नाही आणि सद्बुद्धी चांगली आहे. सद्बुद्धीनं जर विचार केला उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. देव पाहाला जायचं कामच नाही. तुम्ही स्वतःच महाराज म्हणले देव आहेत. मी तो वासुदेव तत्वता, तुम्ही समस्त श्री वासुदेव. आईच्या प्रति रसाचा ओतला भाव आणि भक्ता माझी राव ज्ञानी या तोची. आईच्या प्रति तिचा वाखारा, तो पवाड होई चरा चरा, तो महात्मा धरुर्धरा दुर्लभाती.
यर बहुत जोडती किरटी जयाचे भजने भोगासाठी आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. महाराज म्हणून आताच नामदेव महाराजांना अभंग म्हणला. नामदेव महाराजाचं याचं प्रल्हादाचं कुळ सांगितलं ना महाराज. नामयाचे जन्मकुळ आहे का नाही. महाराज परंपरा जनाबाई होतेच का नाही. पहिला अवतार प्रल्हाद, अंगद, उद्धव, चौथे नामदेव महाराज, पाचवे तुकोबराय, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती निघाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी अंजळाची परी तळवटू घे. महाराजाचे संत बघा इकडून पाहिलं तर ज्ञानोबारायाचा अवतार मी आताच अभंग म्हणला. ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, नाथ बाबा महाराज. भक्त भक्ती करते देवाची ते भक्त वेगळे, पण ज्या भक्ताचं देव काम करतं ते भक्त श्रेष्ठ. भक्ताच्या मागं पुढं भगवान राहतात, मागे पुढे उभा राही सांभाळिता आलिया घाता निवारया. महाराज इकडं बघा परभणीकर गुरुजी असते, मारुतराव महाराज, मोतीराम महाराज, संभादादा, भगवान बाबा, नथुराम बाबा, आपले आधी करून जे काही संत मंडळी असते. महाराज आलेले संत वेगळे, झालेले संत वेगळे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे व्रताया. सगळेला हात जोडून विनंती आहे, डोळे चांगले आहेत, तब्येत चांगली आहे, ज्ञानेश्वरी वाचवा. 300व्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या घ्या. महिला सगट घ्यायच्या, पुरुषानं घ्यायच्या. काळाची गरज आहे बरं का. ज्ञानेश्वरीन गाथा वाचून कधी देह पडला. महाराज भीतीच नाही. जीर्णे वस्त्रे सांडीजे नूतन वेळीजे तैश्या देहांतरा ते जाणीजे चैतन्य नाथे. म्हणून ज्ञानेश्वरी दररोज 300 ओव्या घ्यायच्या. महिन्यात पारायण 300पेक्षा जास्त घ्यायच्या. महाराज असं नाही बंधन बरं का. किती घ्या ना तुम्ही, 3 दिवसात पारायण करा, काही अडचण नाही, पण कमीत कमी 300 ओव्या घ्या. महिला मंडळानं घ्या. आता हे टीव्ही पाहणं बंद करा. म्हातारी माणसं टीव्ही जास्त पाहतात भाऊ, अवघड आहे. टीव्ही पाहायला नाही डोळे दिले, डोळे देव पाहायला दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. गाथा वाचवा, शेदडीचे अभंग गाथ्याचा वाचवा. गाथाचं पारायण महिन्यात होईल. महाराज आनंद लुटा. ग्रस्त आश्रमातून कुठं जायचं काम नाही. मस्त आनंदानं. ग्रस्त आश्रमासारखा श्रेष्ठ आश्रमच नाही. सगळे आश्रम या आश्रमावर चलते. आता संन्यासी भाऊ दुपारा जेवायचं असलं तर काय करायचं त्यानं. महाराज मानले जरी झाला संन्यासी तरी मध्यान काळी मग मस्त आहे. लग्न झालं की नाही अजून? झालं नसलं तर करून टाक, काही अडचण नाही. महाराज सांगायले भाऊ काय वर्णन आहे. तर महाराज सांगायचे, महाराज आता उपाय वन वसंतो जो आज्ञेचा आहे वतंतो अमृताची परिमृत्यू कारुण्याचा. आता उपाय वन वसंतो म्हणजे आता पुसमाय नाही, बगीचे आहे. झाडाला फुलं फळं काय आले तर आंब्याचे पाडं खाचे नाही का. पण भाऊ सगळेच कुठं खातेत पाडं. त्याच आंब्याच्या झाडाखाली लय आंबे मोठाले होते पूर्वीच्या काळात. त्या आंब्याखाली राघोपाडं खातेत. त्याच आंब्याखाली काही ढोरं बसलेले म्हातारे गळालेले असले त्याच्या खांदाव कावळे टोप असे टोचणे आणते. ते का सगळेला सुख होतं असं काही नाही. महाराज म्हणले कावळे ढोपरा कंकर तितिरा आणि राजहंसाचा रा मुक्ता फळे. हे सगळं आपल्याकडंच लावायचं बरं का. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला तर कापसाचा नाश करतय. सर्पाच्या तोंडात पडला तर त्याचं विष होतंय. पण पाऊस वाया जात नाही भाऊ. समुद्रावर पडला, शिपल्याच्या तोंडात पडला तर मोती होते. स्वातीचे उदक
सुक्ती मोती व्याळी वीक तैसे सज्जनाशी सुखन दुर्जनाला दुःख होते. ते म्हणते सप्ते चालूच पट्ट्या करीतच राहते कोरोना काळात बी. काय भाग्य आहे, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. महाराज म्हणायचे मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओगरू जेवविता श्री गुरु निवृत्ती वंदू सामर्थ्याचे निभिके जो चिके आत्म सुख देखे आरसाजी. महाराज मी कोण आहे हे कळण्यासाठी संताला साष्टांग दंडवत घालायचा. संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. साधू घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. नामा मने देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोंजन्मी. हरी प्राप्तीशी उपाय धरावी संताचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाये. महाराज त्याच्यामुळं संत भाग्याने भेटतेत. निष्कामता निदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी लोकड्याला जे पाठवाटी अंतरी होय भेटी हरिप्रिया. महाराज जे काही चांगले शब्द वाटले असतील ते बाबाचे. त्यानं अमृत अनुभवाच्या ओव्या जर म्हणल्या 2-3 महाराजाचं अंतकरण भरून याचं. ते म्हणायचे सामर्थ्याचे निबिके म्हणजे गुरुच्या आशीर्वादानं आपलं काही नाही बरं. जे काय असतंय ते त्यांचं असतंय. यालाच म्हणतात माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. ज्ञानदेव म्हणे मी चाडे निवृत्तीने केलेच पुढे. माता हात ठेवला नोय पुढे बीजची वाहिले. महाराज त्याची कृपा झाली तर होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव चालविली भिंती महिमा आगात. संत आपल्यासारखं करतेत. जर संताचा शिक्का आपल्यावर असला तर महाराज ही नोट कुठेही चलते. महाराजांना ज्ञानोबारायनं ओवी लिहिली. राजआज्ञेची अक्षरे हाती ती चामायका जरी पडती तयासाठी जोडती सकळ वस्तू. राजाची आज्ञा मोदी साहेबानं 1000 रुपयाच्या नोटीवरचा शिक्का काढा. नोटी कचरा कोंडीत टाकावं लागल्या. 2000च्या नोटीवर हाणला तर ती नोट चलती. तसं त्यावेळेस संतानं वर्णन केलंय. राजआज्ञेची अक्षरे हाती ती चामायका जरी म्हणजे का कातड्यावर जरी टाकले तयासाठी ती जोडती सकळ वस्तू. तुकोबारायाचा अभंग बी आहे एक. राजा करी दाम चाम ही चालती. पुढं काय राजा करी दाम चाम ही चाल कारण ते सत्ता शिरी कोण करी आहेर. सत्याला इतकं महत्व आहे बरं. त्याच्यामुळं सगळ्यांनी गुरु करायचा. गुरु करायला काय आपले गुरु भगवान बाबा आहेत, नथुराम बाबा आहेत. गुरु करायचे म्हणजे ज्ञानेश्वरी वाचवा, गाथा वाचवा, आहे की नाही. त्याच्यावर विश्वास ठेवा, आपलं कामच झालं. महाराज अंतकरणामध्ये असं भरून येत आहे. महाराज 13व्या अध्यायामध्ये ओव्या आल्या. गुरु क्षत्र गुरु दैवता गुरु माता गुरु पिता गुरुविन सर्वथा मार्गनेने. जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुविन शास्त्र हाती न शिवे. म्हणून आमचे हरिभक्त परायण इजे महाराज. महाराज काय लेकरू निघलो, आनंद झाला. महाराजाचा अभंग आहे. आपुलिया हिता जोआसे जागता धन्य माता पिता तयाचिया. खुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. काल म्या फोन केला, म्हणलं महाराज परभणीकर गुरुजीची बाबानं पुण्यतिथी चालू केलेली आहे, तुम्ही येऊन सेवा करा. महाराज सेवा केली. मला त्याला चहा पण पाजणं झाला नाही. असं इतकं साधं राहणं आणि कशाचीच अपेक्षा नाही या वयात इतक्या तरुणपणात. महाराज तर म्हणले धनाच्या हव्याशन लागे धनाची पिशे. अजिबात नाही भाऊ, काय वैराग्य बोलायला बरे,
पण आचरणात आणायला अवघड आहे की नाही. गाडीवर याचं महाराज असं रत्न आपल्याला लाभलं. महाराज धन्य त्याची तया माय प्रसवली, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याय अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे साचार नामा म्हणे. महाराज ते जरी तुमच्याहून वयानं लहान असते, कोणी त्याला भाऊ म्हणत असन, कोणी भावकी म्हणत असन, कोणी पाहुणे असते, परमार्थी माणसाला महाराज म्हणले काहीच नाही, तुम्ही त्याचं दर्शन घ्या. परमार्थी तो न म्हणावा आपुला, तुकोबारायचा अभंग आहे. सलंगी दाकुला हेळू नये. महाराज काहीच नाही, ते लहान व्यक्ती जरी असन, सूर्य दिसायला लहान असतंय. महाराज म्हणले बिंब तरी बचके एवढे, पण ते प्रकाशाला त्रिलोक्य ठोकडे. अशा रत्न राहू द्या. सगळ्याचा आशीर्वाद आपल्याला गरज आहे. आणि सगळेजण ज्ञानेश्वरी वाचवा, गाथा वाचवा. महाराज 10-5 हजार जप केल्याशिवाय झोपत जाऊ नका. जिथं असताना तिथं असा. मग जे काही चांगले शब्द वाटले ते बाबाचे आहेत. नथुराम बाबाची चूक झाले असन तर माझ्या बुद्धीचा दोष. झालेली सेवा भगवान बाबाच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. आमचे हरिभक्तपरायण पंचाळ सर खूप सुंदर कीर्तन करते. खरं तर त्याचंच प्रवचन आहे असं, आणि आता ते करते. आता तुम्ही थोडा वेळ 2 मिनिटं जास्त झाली. गुरुजी या. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान बाबा की जय. नथुराम बाबा की. या ना जसं या. नाही बोला 10 मिनिटं या. बोल द्या इजू महाराज. हो 10 मिनिटं. मी बरोबर अर्धा घंटा या. इथं या. नाही या. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.